हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत व्हॅनिला स्पॉन्ज कसा बनवायचा. हा केक स्पॉन्ज मी माझ्या 5th वेडिंग ॲनिव्हर्सरीसाठी बनवला होता आणि ह्याची क्रीमिंग आणि फ्रॉस्टिंग कशी केली आहे ह्याची दुसरीही व्हिडिओ मी बनवली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तेही नक्की जाऊन चेक करा. हा व्हॅनिला स्पॉन्ज बनवण्यासाठी मला 2 कप इतका मैदा लागलेला आहे आणि अर्धा कप इतकं दही, अर्धा कप इतकं तेल, 1.5 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. केक बनवण्याच्या आधी सगळ्यात पहिले आपण ज्या मोल्डमध्ये केक बनवणार आहोत त्याला चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्याला पूर्ण बटर पेपर लावून घ्यायचा. इथे मी 1 कप इतकी साखर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्ही ही साखर ग्राइंड करून घ्यायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट 1 कप इतकी पिठी साखर घेऊ शकता. जेव्हा साखर आपण वाटतो तेव्हा ती जरा वाढते साईजने. त्याच्यामुळे जर 1 कप आपल्याला पिठी साखर हवी असेल तर 1 कपपेक्षा थोडीशी कमी साखर कपमध्ये भरून घ्यायची. म्हणजे आपण जेव्हा ग्राइंड करतो तेव्हा ती 1 कप इतकी होते. इथे मी अर्धा कप इतकं दही एका वाडग्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अर्धा कप इतकं तेलही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. मग मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ, व्हॅनिला इसेन्स आणि साखर घालून चांगलं फेटून घेणार आहे. आपल्याला हे एकदम क्रीमी कन्सिस्टन्सी सारखं एकदम ढवळून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स करून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालणार आहोत. दही आणि तेल चांगलं एकत्र होऊन त्याचं इमल्शन झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. मग दही, साखर, तेल, मीठ हे चांगलं फेटून झालं की मग आपण त्याच्यामध्ये एका चाळणी घेऊन 2 कप इतका मैदा हळूहळू ॲड करणार आहोत. सगळा मैदा एकदम टाकायचा नाही, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. आणि मैदा हा नेहमी चाळूनच घालायचा, म्हणजे त्याच्यामध्ये एअर इम्पॅक्ट होते आणि केक फुलायला मदत होते. आता मी थोडा थोडा मैदा घालून चांगलं मिश्रण एकत्रित करून घेणार आहे. आपल्याला मैदा घातल्यावर कट अँड फोल्ड या मेथडने मैदा ह्या पेस्टसोबत मिक्स करून घ्यायचा आहे. फास्टमध्ये जोराजोरात मिक्स करायचं नाही, नाहीतर केक हार्ड बनू शकतो. अशा प्रकारे मी सगळा मैदा घालून मिक्स करून घेणार आहे. सगळा मैदा आपल्या दही आणि तेलाच्या मिक्सरसोबत मिक्स झाला की मी त्याच्यामध्ये 1.5 चमचा इतका बेकिंग पावडर आणि 1 चमचा इतका बेकिंग सोडा घालून तेही चांगलं कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करून घेणार आहे. हे सगळं मिक्सचर आपल्याला हलक्या हाताने हळूहळू मिक्स करायचं आहे. एकीकडे मी ओव्हन प्रीहीट व्हायला ठेवला आहे 180 डिग्री सेल्सिअसवर. तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही कुकरमध्येही हा केक बेक करू शकता. आता माझं हे मिश्रण एकत्रित सगळं करून झालं की मी हे मिश्रण केक टीनमध्ये ओतून घेईन आणि मग बेक व्हायला ठेवीन. हा केक बेक होण्यासाठी आपल्याला 40 मिनटं इतका वेळ लागतो. केकचं साहित्य जर कमी केलं तर आपल्याला ह्याचा टाईमही बदलतो, टाईम कमी होतो. आता हा केक आपला जवळजवळ अर्धा किलोपेक्षाही जास्त बनतो आणि क्रीम वगैरे सगळं लावलं की हा केक आपला 1 किलोपेक्षाही जास्त बनतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर वजनी हिशोब करायचा असेल तर हा केक तुम्ही 1 किलो केक बनवण्यासाठी हा केक बेस वापरू शकता. इथे मी मैदा मिक्स करून झाल्यावर अर्धा कप इतकं दूध हळूहळू ॲड करून रिबिन कन्सिस्टन्सी येईपर्यंत केकमध्ये दूध घालून चांगलं मिश्रण एकत्रित करून घेणार आहे. आणि मग हे बॅटर केक टीनमध्ये घालून आपण केक छान बेक करून घेणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. माझ्या रेश्माज होम किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेश्माज किचन या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेही नक्की कमेंट करून सांगा.
तुम्हाला हा केक कसा वाटला आणि मी माझ्या रेसिपीमध्ये अजून कोणते चेंजेस केले पाहिजेत का, काही सजेशन असतील तेही मला नक्की कमेंट करून सांगा. थँक यू सो मच अँड बाय बाय.